हॅलो. तर बघा, आपण लास्ट लेक्चरला लास्ट चॅप्टर बघितलं होतं. आता आपण आज नवीन चॅप्टर चालू करणार आहे. तर हा चॅप्टर जो आहे त्याचं नाव आहे स्टॅटिक्स. लास्ट चॅप्टर आहे बघा. हा काय चॅप्टर नंबर युनिट नंबर 5 आहे आणि याचं नाव पण काय स्टॅटिक्स आहे. ठीक आहे. स्टॅटिक्स म्हणजे काय की सांख्यिकी किंवा आकडेवारी. थोडक्यात मराठीमध्ये जर म्हणायचं म्हणलं तर आकडेवारी म्हणजे काय की याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, स्टॅटिस्टिकल डाटा काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे. हा जो चॅप्टर आहे बघा, MSBTनं 14 मार्कसाठी दिलेलं आहे. किती मार्कसाठी दिलेलं आहे? 14 मार्क्स. म्हणजे काय की फर्स्ट युनिट जे होतं ते पण 14 मार्कला होतं आणि हे लास्टचं युनिट जे आहे ते पण किती मार्कला आहे? 14 मार्कला आहे. म्हणजे कंपल्सरी 14 मार्क्सला येणार आउट ऑफ 70 आणि मॅक्सिमम हे 21 मार्कापर्यंत पेपरला येऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे या चॅप्टरला हाय वेटेज आहे. एक तसं जर बघितलं एकंदरीत म्हणजे कमी याच्यामध्ये जास्त वेटेज दिलेलं आहे आणि याच्यामध्ये कमीच क्वांटिटी आपल्याला लर्न करायची आहे. ठीक आहे, म्हणजे शिकायचे आहे. तर बघा, आता आपण काय काय बघणार याच्यामध्ये. सगळ्यात पहिले आपण बघणार आहे रेंज. या चॅप्टरमध्ये सब टॉपिक्स काय दिलेले आहे? सिलेबस टॉपिक रेंज दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघणार आहे कोइफिशियंट ऑफ रेंज. नंतर काय बघणार आहे? कोइफिशियंट ऑफ रेंज. नंतर नेक्स्ट दिलेलं आहे ऑफ डिस्क्रीट अँड ग्रुप डाटा. आता डिस्क्रीट डाटा म्हणजे काय की रॉ डाटा दिलेला असणार. डिस्क्रीट डाटा म्हणजे त्याच्यामध्ये काय की तो ग्रुपमध्ये नसणार आहे. जसं क्लास दिलेला होता बघा, 10 ते 20, 20 ते 25, 25 ते 50, म्हणजे 10 ते 20, 20 ते 40. हा काय झाला? क्लास झाला. आणि डिस्क्रीट डाटा म्हणजे काय की रॅन्डम दिलेला असतो. रोल नंबर वाईज सपोज तुम्हाला नाही का मार्क पडले, मग रोल नंबर 1ला आहे 25 मार्क, रोल नंबर 2ला आहे 50 मार्क. मग हा कसा डाटा झाला? डिस्क्रीट डाटा झाला. तर मग त्याची आपल्याला रेंज आणि कोइफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करायचं आहे, डिस्क्रीट आणि ग्रुप डाटाची. तर हे दोन टाईपचे डाटा राहते. आपण पुढे बघणार आहे आता डाटा टाईप. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला मीन डेव्हिएशन. काय बघायचं आहे? मीन डेव्हिएशन. मीन डेव्हिएशन नंतर बघायचं आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन. आता बघा याच्यामध्ये MD आणि SD बघायचं. काय बघायचं? MD आणि SD. SD म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन आहे आणि मीन डेव्हिएशन म्हणजे मीन डेव्हिएशन. ठीक आहे. मग आता याच्यात पण दोन टाईप आहे. मग मीन काढताना एकदा मीन डेव्हिएशन काढताना एकदा मीनचा यूज करायचं आहे. कशाचा यूज करायचं आहे? मीनचा यूज. ठीक आहे. एकदा मीनचा यूज करायचा आणि एकदा मीडियनचा यूज करायचा आहे. ठीक आहे. तर इथं फ्रॉम मीन ऑफ ग्रुप डाटा आणि मीडियन पण याच्यामध्ये, याच्यात मीडियन दिलेलं नाही. ठीक आहे. तर इथं काय सांगितलं आहे? मीन डेव्हिएशन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन फ्रॉम द मीन ऑफ ग्रुप डाटा. याच्यामध्ये पण ग्रुप डाटा आहे आणि अनग्रुप डाटा. ठीक आहे. डिस्क्रीट डाटालाच कोणता ग्रुप म्हणतात? अनग्रुप डाटा पण म्हणतात. मग याच्यामध्ये दोन टाईपचा डाटा राहणार आहे, ग्रुप डाटा आणि अनग्रुप डाटा. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॅरियन्स. आपल्याला काय काढायचं? व्हॅरियन्स आणि कोइफिशियंट ऑफ व्हॅरियन्स. ही दोन क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करायची. आणि नंतर लास्टला काय करायचं? आपल्याला कम्पॅरिझन करायचं दोन सेट्समध्ये. म्हणजे दोन बॅट्समन्स दिलेले, दोन मशीन दिलेले, मग त्यांचे जे आउटपुट आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं? कन्सिस्टंट कोणतं जास्त आहे तर ते फाइंड आउट करायचं. मग या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे? या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. ठीक आहे. हा चॅप्टर एकदम सोपा चॅप्टर आहे. म्हणजे ज्यांना वाटतं मॅथमॅटिक्स थोडंच हार्ड वगैरे तर त्यांनी काय करा, ह्या चॅप्टरला चांगला फोकस द्या आणि ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला 14 ते 22 मार्क भेटू शकतात. ठीक आहे. म्हणजे विथ ऑप्शन हा 22 मार्क लिहू शकतो, 22 ते 20च्या दरम्यान. मग तुम्हाला इथं चांगले मॅक्सिमम मार्क भेटणार आहे. ठीक आहे. पास होण्यासाठी इथून फायदा होईल. आणि हा चॅप्टर खूप सोपा आहे. याच्यामध्ये काही वेगळ्या अशी जास्त फॉर्म्युला नाही, जसं ट्रिग्नोमेट्री, डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर पार्शियल फ्रॅक्शन आणि लॉगॅरिथम म्हणजे जशी फॉर्म्युले होते, कन्सेप्ट होते, तसे ह्याच्यात काही जास्त वेगळ्या कन्सेप्ट नाही, हार्ड कन्सेप्ट वगैरे काही नाही. तर ह्याच्यात एकदम सोपं आहे आणि इझिली तुम्ही ते कॅप्चर करू शकता, जास्त अवघड नाही. ठीक आहे. किंवा तुम्ही शाळेमध्ये असताना स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी शिकले असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की जास्त काही हार्ड नाही असं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मग आता आपण 1 बाय 1 बघणार आहे. तर बघा स्टॅटिस्टिक्स. आता स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय आहे की आपल्याला एखादी इव्हेंट झाली किंवा समजा मी तुमची टेस्ट घेतली, टेस्टमध्ये सपोज क्लासमध्ये 50 मुलं आणि 50 मुलाची प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल मार्क आपण काढले. ठीक आहे. तर त्याला सपोज मग तो मार्कांचा डाटा येणार आहे. मग तो मार्कांचा डाटा जो आहे तो रोल नंबर वाईज असणार आहे. म्हणजे काय की रोल नंबर 1, 2, 3, 4, 5 त्याला मार्क भेटलेले, मार्क 10, 15, 20, 25, 30. पुन्हा 6 नंबरला सपोज 7च मार्क पडली. म्हणजे हा काय झाला? असा डाटा झाला. ठीक आहे.
मग या डाटाचं काय करायचं, आपल्याला ॲनालिसिस करायचं, त्याचं रेंज, कोइफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करायचं. मग सगळ्यात पहिले आपण काय करणार, टाईप ऑफ डाटा फाइंड आउट करणार. काय करणार म्हणजे टाईप ऑफ डाटा. आता डाटा टाईप आपल्याला शिकायची. तर स्टॅटिस्टिक्समध्ये बघा सगळ्यात पहिले डाटा म्हणजे काय, की डाटा म्हणजे इन्फॉर्मेशन आहे. काय आहे, इन्फॉर्मेशन ऑफ नंबर्स. ठीक आहे, म्हणजे जे मार्क भेटले तुम्हाला ते नंबरच्या फॉर्ममध्ये असणार आहे, ती काय इन्फॉर्मेशन आहे. मग बघा, इन्फॉर्मेशन कलेक्ट इन द फॉर्म ऑफ नंबर्स. हे काय आहे, इन्फॉर्मेशन कलेक्ट इन द फॉर्म ऑफ नंबर. मग आता कशाची इन्फॉर्मेशन आपण घेतली, तर मार्कांची इन्फॉर्मेशन घेतली. ठीक आहे, मग ती कशाची पण असू शकते, रनची किंवा मशीनच्या बाबतीत असेल तर मॅन्युफॅक्चरिंग किती झालं, म्हणजे ते काय की वेगवेगळे इव्हेंट असणार, त्याच्यानुसार काही डाटा भेटणार. तर सगळ्यात पहिले रॉ डाटा. तर रॉ डाटा म्हणजे काय की द रन स्कोअर बाय द क्रिकेटर इन 8 इनिंग. आता किती इनिंगमध्ये, 8 इनिंगमध्ये. ठीक आहे, किती इनिंगमध्ये म्हणजे n=8 दिलेलं आहे. मग बघा इथं 8 इनिंगमध्ये किती, 45, 42, 39, 40, त्याच्यानंतर 48, 41, 45 आणि 44. म्हणजे काय की फर्स्ट इनिंगला एवढे होते, सेकंडला एवढे, थर्डला एवढे, फोर्थला एवढे, फिफ्थला एवढे, सिक्सला 41 आहे, सेवन्थला 45 आहे आणि 8ला किती आहे, 44 आहे. म्हणजे काय की हा रॉ डाटा झाला. त्याच्यानंतर ऑफ 10 मार्क्स. आता ऑफ 10 मार्क्स सपोज रोल नंबर 1ला 45 आहे, 2ला 42 आहे, 3ला 39 आहे, 4ला 40 आहे, 5ला 48 आहे, 6ला सपोज 41 आहे, 7ला किती आहे 45 आणि 8ला किती आहे 44. मग नंबर ऑफ स्टुडंट किती आहे 8 आहे. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट किती झाले 8. मग बघा आता हा झाला रॉ डाटा. रॉ डाटामध्ये काय की जस्ट डाटा दिलेला असतो ना आपल्याला, त्याचं नाही का, म्हणजे डाटा दिलेला असतो, नंबर ऑफ क्वांटिटी दिलेली असते, टोटल किती आहे आणि त्याच्यानुसार प्रत्येकाची किती. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ग्रुप डाटा. ग्रुपच्या पहिले अनग्रुप डाटा आहे. ठीक आहे, आता अनग्रुप म्हणजे काय की अनग्रुपमध्ये पण बघा आता तिथं काय आहे की नुसता डाटा दिलेला होता. ठीक आहे, इथं काय होतं, नुसतं डाटा होता आणि रोल नंबर कोणाचा आहे, कोणाचं काय आहे, कोणाचं ते काय आपल्याला सांगितलेलं नव्हतं. ठीक आहे, मग आता हा झाला एकदम रॉ डाटा. याच्यामध्ये कोणते मार्क कोणाचे ते माहीत नाही, किंवा कोणत्या ओव्हरचे किती रन आहे ते पण माहीत नाही, पहिल्या ओव्हरची किती, दुसऱ्या ओव्हरची किती, म्हणजे एकदमच रॉ दिलेला आहे, याच्यात कळत नाही. ठीक आहे, आणि दुसरा जो डाटा आहे तो काय अनग्रुप. हा कोणता डाटा आहे, अनग्रुप डाटा. आता रॉ डाटा आणि अनग्रुप डाटामध्ये फरक आहे. तर रॉ डाटामध्ये ती मार्क दिलेले होते ते कोणत्या रोल नंबरची किती ते माहीत नव्हते, पण इथं ग्रुप डाटामध्ये काय, अनग्रुप डाटामध्ये काय की रोल नंबर 1 जो आहे त्याला 14 मार्क आहे, 3ला 23 मार्क आहे, 5ला 21 मार्क आहे, 7ला 21च मार्क आहे, 19ला 15 मार्क आहे. म्हणजे कोणते मार्क कोणाचे हे माहिती. ठीक आहे, मग हा कुठला डाटा झाला, ग्रुप डाटा झाला, सॉरी अनग्रुप डाटा झाला. कुठला डाटा झाला, अनग्रुप. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता ग्रुप डाटा. तर ग्रुप डाटा बघा, आता ग्रुप डाटामध्ये काय मार्कच दिलेले, पण 10 ते 20, सॉरी 0 ते 10 मध्ये बघा, 0 to 10 मध्ये किती आहे 14 विद्यार्थी. मग नंतर सपोज काय की एक टेस्ट घेतली, टेस्टमध्ये आपण 50 मार्काची टेस्ट होती आणि नंबर ऑफ स्टुडंट सपोज क्लासमध्ये काही जेवढे स्टुडंट असेल ते, मग आपण ते काय केले, सॅग्रिगेट केले. मग 10 ते 20 मध्ये, मग 10 ते 20 वाल्यांचं, सॉरी 0 ते 10 मध्ये एक ग्रुप बनवला, त्याच्यामध्ये किती मुलं आले 14. त्याच्यानंतर 10 ते 20चा एक ग्रुप बनवला, त्याच्यामध्ये 23 मुलं आहे. नंतर नेक्स्ट 20 ते 30 मुलांचा एक ग्रुप बनवला, म्हणजे मार्क पडलेल्यांचा, त्याच्यामध्ये 21 मुलं आहे. नंतर 30 ते 40 मध्ये पण 21च मुलं आहे आणि 40 ते 50 मध्ये फक्त 15 मुलं आहे. म्हणजे हा कसा झाला, ग्रुप वाईज डाटा झाला. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, ग्रुपमध्ये डिस्ट्रीब्यूट तर केले, बट त्यांचा क्लास प्रोड्यूस केला, म्हणजे 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, आणि प्रत्येक याच्यामध्ये मग ते सॅग्रिगेट केले. तर मग इथं पहिल्या याच्यात 14 आले, नंतर 23 आले, नंतर 21 आले, नंतर पुन्हा 21 आणि पुन्हा 15. म्हणजे बघा याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, याच्यामध्ये रोल नंबर वाईज दिलेले, याच्यामध्ये ग्रुप नाही, अनग्रुप आहे. काय आहे, अनग्रुप आहे, म्हणजे ग्रुप नाही, पण कोणते मार्क कोणाचे ते कळतंय. पण याच्यामध्ये काय होतं की डायरेक्टच मार्क दिलेले, कोणते मार्क कोणाचे, रोल नंबर कोणाचा आहे काय काहीच नाही, नुसतं मार्क दिलेले. ठीक आहे, मग याच्यामध्ये फरक आहे. मग बघा आता लास्टला नेक्स्ट बघायचं आपल्याला आता फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी काय आहे बघा, तर बघा द count the number of times a particular value is repeated which is called frequency. म्हणजे बघा count the number of times particular value is repeated, म्हणजे काय की एखादी व्हॅल्यू किती वेळेस रिपीट झाली त्याचं काउंट आहे.
म्हणजे काय की सपोज 0 ते 10 मध्ये किती आहे 14 आहे, म्हणजे ही 14 काय झाली त्याची फ्रिक्वेन्सी झाली, काय झाली फ्रिक्वेन्सी झाली. म्हणजे 0 ते 10चे जे क्लास आहे त्याच्यामध्ये किती मुलं आली 14 मुलं आली, मग ती काय झाली त्याची पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी झाली, काय झाली फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय द काउंट ऑफ नंबर ऑफ टाइम पर्टिक्युलर व्हॅल्यू इज रिपीटेड. पर्टिक्युलर व्हॅल्यू काय झाली रिपीट झाली, त्यालाच काय म्हणायचं फ्रिक्वेन्सी म्हणायचं, काय म्हणायचं फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. मग क्लास, मग बघा द गिवन डाटा इज क्लासिफाईड इन टू सुटेबल ग्रुप. काय आहे की गिवन डाटा जो राहणार आहे ते सुटेबल ग्रुपमध्ये क्लासिफाय करायचं, त्यालाच काय म्हणतो आपण क्लास म्हणतो, काय म्हणतो क्लास. म्हणजे जो डाटा भेटलेला आपल्याला त्याला काय करायचं, आता सपोज 10 ते 20 हा एक ग्रुप बनवला, मग तो काय झाला क्लास झाला, तो काय झाला क्लास. मग आता तुम्हाला 3 टाईपचे डाटा कळले, रॉ डाटा, नंतर नेक्स्ट आहे अनग्रुप डाटा, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्रुप डाटा. ग्रुप डाटा नंतर आपण बघितले फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की ते काही असू शकते, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की त्याच्या पर्टिक्युलर याच्यामध्ये तर किती वेळेस ती पर्टिक्युलर व्हॅल्यू रिपीट झाली. म्हणजे 10, आता 0 ते 10 मध्ये किती क्वांटिटी मुलांना 0 ते 10 मार्क पडले, तर मग ती जी क्वांटिटी तिला काय म्हणायचं फ्रिक्वेन्सी म्हणायचं. किंवा 40 ते 50च्या दरम्यान किती मुलांना मार्क पडले, मग ते होते किती आपले 15 मुलं होते, तर 15 मुलं ही काय झाली फ्रिक्वेन्सी झाली. ठीक आहे. मग फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या इव्हेंटनुसार वेगवेगळ्या डाटानुसार वेगवेगळी राहते. ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आता रेंज. आता काय बघायचं रेंज, तर रेंज ही फ्रिक्वेन्सीला नसते, ही काय राहते त्याचं जे गिवन दिलेलं आहे म्हणजे क्लास दिलेले आहे त्या क्लासला असू शकते, गिवन रोल नंबर आहे त्याला असू शकते, म्हणजे ती पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला नसते. ठीक आहे. मग बघा डिफरन्स बिटवीन हायेस्ट अँड लोएस्ट ॲटम इज कॉल्ड ॲज रेंज. मग इथं रेंजची डेफिनेशन काय सांगितली आहे, डिफरन्स बिटवीन हायेस्ट अँड लोएस्ट ॲटम. मग बघा आता हायेस्ट आणि लोएस्ट ॲटम मधला जो डिफरन्स राहणार आहे त्याला काय म्हणायचं रेंज म्हणायचं. The choice of number of class is depend upon the number of figures to be classified. म्हणजे बघा आता काय की ही इव्हेंट म्हणजे नाही का रेंज कशाला राहणार आहे तर नंबर ऑफ फिगर्स. मग नंबर ऑफ फिगर्स आपण जर क्लासिफाईड करायला असेल तर त्याला रेंज राहू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ फिगर्स म्हणजे काय की त्याचं मॅग्निट्यूड राहू शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिटेल, नेक्स्ट बघा डिटेल, नंतर बघा मॅग्निट्यूड ऑफ डिटेल फिगर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेली डिटेल रिटर्न्स. नंतर आहे इझी कॅल्क्युलेशन फॉर द फर्दर सिच्युएशन वर्क. आता हे काय आहे की वेगवेगळ्यानुसार वेगवेगळी फ्रिक्वेन्सी राहणार, तुम्हाला जसं जसं प्रॉब्लेम कळत जाईल तसं तसं तुम्हाला ते समजत जाईल. ठीक आहे. द नंबर ऑफ क्लास शुड नॉट ऑर्डिनरीली एक्साइड 20 अँड जनरली नॉट टू बी लेस दॅन 10. मग आता जे क्लास आहे ना 10पेक्षा कमी नसले पाहिजे आणि 20पेक्षा जास्त पण नसले पाहिजे. ठीक आहे. जनरली सांगितलेलं आहे, मग त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतं कमी पण असू शकतं. नेक्स्ट बघा आता कन्सिडर एक्झाम्पल ऑफ 50 स्टुडंट आर, ते दिलेलं आहे. ठीक आहे. आणि मार्कांचंही म्हणजे 50 विद्यार्थ्यांचे मार्क दिलेले, म्हणजे यांची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 50, त्यांचे हे पडलेले मार्क आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलं आहे लोएस्ट व्हॅल्यू. मग लोएस्ट मार्क किती पडले, लोएस्ट मार्क 2 पडले बघा. तर इथं तुम्ही जर बघितलं 2 कुठं, इथं 2 असेल इथं कुठंतरी. ठीक आहे. हे बघा इथं 2 मार्क पडले लोएस्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हायेस्ट व्हॅल्यू. आता हायेस्ट मार्क कोणाला किती पडले, हायेस्ट मार्क पडलेले इथं 63 बघा इथं 63. ठीक आहे. मग आता एक्झाम्पल आहे 63 मार्क पडले. मग बघा सो वी विल डिवायडेड इंटू 7 इक्वल ग्रुप्स. मग आता आपण काय केलं 7 ग्रुप बनवले. किती ग्रुप बनवले 7. मग बघा 0 ते 10, 10 ते 20, 10 ते 30, नंतर 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70. आणि किती इक्वल ग्रुप बनवले 7 ग्रुप बनवले. ठीक आहे. मग आता हे काय झालं, पहिला हा कसा रॉ डाटा दिलेला होता, मग आपण याला काय केलं ग्रुपमध्ये कन्वर्ट केलं. कशामध्ये कन्वर्ट केलं ग्रुपमध्ये. मग आता हा डाटा जो आहे तो अनग्रुप डाटा होता, त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं ग्रुपमध्ये. द डिफरन्स बिटवीन अप्पर अँड लोअर लिमिट ऑफ, हे बघा इथं काय सांगितलंय द डिफरन्स बिटवीन अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट इज कॉल्ड द लेंथ और विड्थ ऑफ द क्लास. म्हणजे बघा आता डिफरन्स बिटवीन अप्पर अँड लोअर लिमिट. तर अप्पर लिमिट म्हणजे काय की मोठं लिमिट. अप्पर लिमिट म्हणजे काय मोठं लिमिट. हा जर 0 ते 10 जर आपण क्लास घेतला याच्यामध्ये हा 10 झाला अप्पर लिमिट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा 0 झाला लोअर लिमिट. काय झालं लोअर लिमिट. मग आता अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट मधला जो डिफरन्स राहणार आहे त्याला काय म्हणायचं क्लास विड्थ म्हणायचं. काय म्हणायचं क्लास विड्थ किंवा
क्लासची लेंथ पण म्हणू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर ना काय आहे की इंटरवल where the left hand side of value is called as lower limit and right hand side value is called as upper limit. The class interval is 10. म्हणजे बघा इथं काय आहे की अप्पर लिमिट जे आहे ती लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडचं आहे. राईट हँड साईडचं किती 10 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना लोअर लिमिट किती इथं 0 आहे. मग विड्थ जर काढायची असली आपल्याला क्लास इंटरवल जर काढायचं असेल CI, ठीक आहे, क्लास इंटरवल, मग तो काय येणार 10 - 0 इक्वल्स टू किती येणार 10. म्हणजे ही प्रत्येक क्लासची काय क्लास इंटरवल आहे, म्हणजे त्या क्लासमध्ये किती व्हॅल्यू आहे तर 10 व्हॅल्यू, ठीक आहे. इच ग्रुप इज इक्वल विड्थ कॉल्ड एज क्लास इंटरवल. सो द एक्झाम्पल ऑफ विड्थ ऑफ डोनेट द लोअर लिमिट बाय I आणि अप्पर लिमिट बाय इथं I नाही, इथं काहीतरी मिस्टेक झाली, ठीक आहे. अप्पर लिमिटेड बाय द 2 मिडल क्लास इंटरवल इज कॉल्ड एज क्लास मार्क, ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आता काय की आपल्याला जो क्लास दिला राहतो त्याची मिडल जर काढायचं असेल, मिडल मार्क म्हणजे काय की मिड व्हॅल्यू, तर मिड व्हॅल्यू काढायसाठी अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवाइड बाय 2 करायचं, ठीक आहे. तर हे फॉर्म्युला आपल्याला पुढं लागणार आहे कधी, ज्यावेळेस आपण MD काढणार आहे, काय की मीन डेविएशन काढणार आहे, ठीक आहे. मग मीन डेविएशन काढताना आपल्याला हे लागणार आहे, त्यावेळेस हा फॉर्म्युला लागेल. मिड व्हॅल्यू काढायसाठी अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवाइड बाय 2 करायचं. म्हणजेच बघा इथं काय येणार, सपोज आपण जर ह्या क्लासचं जर काढायला गेलो इथं काय येणार 10 + 0 डिवाइड बाय 2 इक्वल्स टू काय येणार 5. ही काय आली ह्या क्लासची मिड व्हॅल्यू आली, काय आली त्यालाच क्लास मार्क म्हणतात, ठीक आहे. मग ही पुढे लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, आता क्लास जे आहे ना त्या क्लासमध्ये पण 2 क्लास, कंटिन्युअस क्लास आणि डिसकंटिन्युअस क्लास, ठीक आहे. तर हे सगळं बेसिक आहे, तुम्हाला माहिती पण असेल आणि किंवा तुमचं नाही का, म्हणजे ज्यांना माहीत नसेल त्यांनी माहीत करून घ्या. कंटिन्युअस क्लास आणि डिसकंटिन्युअस ग्रुप किंवा क्लास म्हणू शकतो, ठीक आहे. तर ग्रुप म्हणजे काय की क्लासच. मग इथं काय सांगितलं कंटिन्युअस डिसकंटिन्युअस ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता बघा, इफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ क्लास इज 1 to 10, नंतर ना काय सांगितलं आहे 10 to 20, त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे 20 to 30, त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे 31 ते 40, ठीक आहे. म्हणजे बघा इथं काय की आता पहिले कसं होतं 0 to 10, 10 to 20, मग कंटिन्युअस होतं की नाही, म्हणजे काय की कंटिन्युअस होते. आता इथं कसं डिसकंटिन्युअस आहे 1 ते 10, नंतर ना 11 ते 20 आहे, मध्ये काय की 10 इकडेच येणार लोअर क्लासमध्ये, 10 दोन्ही इकडे नाही, म्हणून हे कसे डिसकंटिन्युअस क्लास आहे, हे कसे डिसकंटिन्युअस. मग हिअर अप्पर अँड लोअर लिमिट आर इन्क्लुडेड. धिस इज कॉल्ड इन्क्लुशन मेथड ऑर डिस्क्रीट मेथड. मग बघा यालाच काय म्हणतात डिस्क्रीट मेथड म्हणते, याला काय म्हणतात डिस्क्रीट मेथड, ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रॉम द अर्लियर एक्झाम्पल 10 ते 20, बघा 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40. आणि इथं काय सांगितलं आहे लोअर लिमिट इज इन्क्लुडेड बट अप्पर लिमिट इज एक्सक्लुडेड. म्हणजे काय की बघा आता याचं मिनिंग काय एक्सक्लुडेड आणि इन्क्लुडेड. इथं अप्पर आणि लोअर लिमिट काय की ह्याच क्लासमध्ये येणार आहे, म्हणजे 1 आणि 10. मग सपोज मार्क जर त्याला 1 मार्क जर असेल, एखाद्याला काय आहे की 1च मार्क आहे आणि एखाद्याला काय 10 मार्क आहे, किती आहे 10 मार्क. सपोज एखादा विद्यार्थी त्याला एकाला 1 मार्क पडले आणि एकाला 10 मार्क पडले, ते दोघं पण ह्याच क्लासमध्ये येणार आहे, ठीक आहे. पण जर याच्यानुसार जर बघितलं तर याला काय आहे की 1 मार्क जर पडला तो याच्यामध्ये येणार आहे आणि 10 मार्क जर पडले तर तो याच्यामध्ये येणार आहे, ह्या ग्रुपमध्ये येणार आहे, ठीक आहे. म्हणजे ते वेगवेगळ्या याच्यात जातात. मग तेच सांगितलं याने की लोअर आणि अप्पर लिमिट दोघं पण कसे आहे तिथं इन्क्लूड आहे, कसे दोघं पण ह्याच क्लासमध्ये इन्क्लूड राहणार आहे. पण इथं काय आहे की अप्पर लिमिट एक्सक्लूड राहणार आहे, अप्पर लिमिट ह्याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे 10 जर मार्क पडले तर तो ह्या क्लासमध्ये येणार आहे, पुढे येणार आहे ह्या क्लासमध्ये, ठीक आहे. तर धिस इंटरवल इज कॉल्ड एज एक्सक्लुसिव्ह मेथड. ही कोणती आहे एक्सक्लुसिव्ह मेथड किंवा कंटिन्युअस मेथड. ही कोणती मेथड आहे कंटिन्युअस मेथड. ही कोणती मेथड आहे डिस्क्रीट मेथड आहे. ही कोणती मेथड आहे डिस्क्रीट मेथड. नंतर नेक्स्ट बघा इन्श्युअर द कंटिन्युटी अँड टू गेट करेक्ट क्लास इंटरवल वी शुड क्लासिफाय द स्टॅटिस्टिकल डाटा बाय एक्सक्लुसिव्ह. जर आपल्याला डिस्क्रीट डाटा जर दिलेला असेल तर तो आपल्याला कंटिन्युअसमध्ये कन्वर्ट करावा लागेल, ठीक आहे. म्हणजे काय की आपल्याकडं जी सॉल्व करायची अप्रोच आहे प्रॉब्लेम सॉल्व करायची ती कंटिन्युअसची डिसकंटिन्युअसची नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय आहे की जर डाटा आपल्याला डिस्क्रीट मेथडच्या फॉर्ममध्ये दिलेला असेल, म्हणजे काय की डिसकंटिन्युअस क्लासच्या फॉर्ममध्ये दिलेला असेल तर तो आपल्याला कंटिन्युअस क्लासमध्ये किंवा कंटिन्युअस मेथडमध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागेल, ठीक आहे. मग बघा
तर त्याच्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे करेक्शन फॅक्टर. मग आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, करेक्शन फॅक्टर फाइंड आउट करावं लागेल. मग करेक्शन फॅक्टर बघा काय आहे की करेक्शन फॅक्टर म्हणजे लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास. काय सांगितलं आहे, लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास मायनस अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास डिवाइड बाय 2. आता बघा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मी तुम्हाला पुढं एका एक्झाम्पलमध्ये सांगतो की अप्पर क्लास, लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास आणि अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास म्हणजे काय आणि ते कसं काढायचं. मग बघा आता आपण इथं काय करणार आहे, एक डाटा घेणार आहे. ठीक आहे, आता सध्या तुम्ही ह्याच टेबलकडे लक्ष द्या, इकडे साईडला लक्ष देऊ नका. तर इथं बघा आपल्याला काय दिलेलं आहे, डिसकंटिन्युअस इंटरव्हल दिलेले. ठीक आहे, मग हे किती आहे, 6 ते 10, नंतर 11 ते 15, 16 ते 20, नंतर 21 ते 25 दिलेलं आहे. ठीक आहे, आता काय करायचं, याच्यामधले कुठले पण 2 क्लास सिलेक्ट करायचे. मग आता तुम्हाला जे वाटेल ते 2 सिलेक्ट करा. सपोज मी काय केलं, आता इथं हे 2 क्लास सिलेक्ट केले. ठीक आहे, मग आता बघा या 2 क्लासमध्ये जर ऑब्झर्व केलं तुम्ही, तर मी काय केलं 6 ते 10 आणि 11 ते 15. मग आता याच्यामधला लोअर क्लास म्हणजे काय, कमीवाला. हा काय झाला, लोअर क्लास झाला, कारण की याच्यामध्ये 6 ते 10 याची मॅग्निट्यूड कमी. मग हा काय झाला, लोअर क्लास. आणि हा कोणता क्लास आहे, अप्पर क्लास. ठीक आहे, हा कोणता क्लास आहे, अप्पर क्लास. मग बघा हा लोअर क्लास, हा अप्पर क्लास, आपण इथे 2 क्लास सिलेक्ट केले. मग आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडची लिमिट जी आहे, हे कोणती लिमिट आहे, लोअर लिमिट. हे कोणती लिमिट आहे, लोअर लिमिट. आणि इकडच्या साईडची जर बघितली, हे कोणती लिमिट आहे, अप्पर लिमिट. हे कोणती लिमिट आहे, अप्पर लिमिट, दोन्ही पण. मग बघा इथं याला नाव देऊ वाटलं तर आपण लोअर लिमिट, आणि हे कोणते, अप्पर लिमिट आहे. मग आता आपला फॉर्म्युला काय होता करेक्शन फॅक्टरचा, लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास. लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास म्हणजे अप्पर क्लास कोणता आहे, हा आहे, याचं लोअर लिमिट कोणतं आहे, 11 आहे. मग बघा इथं 11 मायनस अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास. लोअर क्लास हा आहे आणि त्याचा अप्पर लिमिट 10 आहे. मग मायनस 10 मायनस डिवाइड बाय 2. मग बघा 10 मायनस 11 जर केलं तर ते येतं 1/2, म्हणजेच इथे येणार आहे 0.5. 11 मायनस 10. ठीक आहे, मग हे आपला करेक्शन फॅक्टर किती आला, 0.5 आला. मग हा जो करेक्शन फॅक्टर जो आलेला आहे तो काय करायचा बघा, आता तो काय करायचा, ह्या साईडचा जो ऑब्जेक्ट राहणार आहे किंवा हा जो लोअर लिमिट आहे, लोअर लिमिट म्हणून काय करायचं, मायनस करायचं. मग बघा इथं नवीन येणार आहे, लोअर लिमिट मायनस करेक्शन फॅक्टर. मग करेक्शन फॅक्टर किती बघा, आता 6 मायनस 0.5 जर केलं तर ते किती येणार आहे, 5.5. मग इथं लिहायचं 5.5. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आता हा जो करेक्शन फॅक्टर आहे तो काय करायचा, अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचा. काय करायचा, अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचं. मग अप्पर लिमिट किती बघा, आता तिथं 10 आहे. मग 10 प्लस 0.5 करायचं. मग 10 प्लस 0.5 जर केलं ते किती येणार आहे, 10.5. मग तसंच ह्याच्यामधून परत मायनस करायचं. 11 मायनस 0.5 जर केलं तर ते येणार आहे 10.5. त्याच्यानंतर 15 प्लस करेक्शन फॅक्टर किती येणार, तो 15.5. ठीक आहे, मग आता 16 मायनस 0.5 जर केलं ते येणार आहे 15.5. आणि 20 प्लस 0.5 जर केलं तर 20.5 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर परत 21मधून जर 0.5 मायनस केलं तर 20.5 येणार आणि येणार 25.5. ठीक आहे, मग आता बघा हे काय आहे की पहिले डिसकंटिन्युअस क्लास होते, आता आपण त्यांना काय केलं, कंटिन्युअसमध्ये कन्वर्ट केलं. मग कंटिन्युअसमध्ये कसं कन्वर्ट केलं, तर 2 क्लास सिलेक्ट केले, त्याच्यामधलं एक अप्पर क्लास एक लोअर क्लास. मग करेक्शन फॅक्टरचा फॉर्म्युला आहे लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास. 11 मायनस अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास. अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास आहे 10. मग 11 मायनस 10/2 आणि याच्यात पुट केलं करेक्शन फॅक्टरला 0.5. करेक्शन फॅक्टर जो आहे तो प्रत्येक क्लासच्या लोअर लिमिटमधून मायनस करायचं आणि अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचं आणि ते नवीन क्लास येणार आहे. नवीन क्लास आले 10.5 5.5 10.5 10.5 ते 15.5. मग बघा आता इथं काय आहे, क्लास रिपीट झाले बघा, म्हणजे हे कंटिन्युअस क्लास आले. हा नंबर इथं आला, हा नंबर इथं आला, हा नंबर इथं आला. ठीक आहे, मग तेच आपण आता इथं लिहिलेलं आहे बघा, 5.5 10.5 10.5 15.5 15.5 11.5 सॉरी 20.5 20.5 25.5. मग बघा हे पहिले कसे होते, डिसकंटिन्युअस क्लास होते. हे कसे क्लास आले, कंटिन्युअस क्लास आले. कसे आले, कंटिन्युअस क्लास. ठीक आहे, मग आता हे सगळ्याला समजलं का, कंटिन्युअसचं डिसकंटिन्युअसमध्ये कसं करायचं.
सॉरी डिसकंटिन्युअस कंटिन्युअसमध्ये कसं कन्वर्जन करायचं, ठीक आहे. तर हे जरी नसेल समजलं तर पुढे न्यूमेरिकलमध्ये आपण करणार आहे त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे. ही काही लई विशेष गोष्ट नाही, हे असलं ही सब पार्ट आहे, हा काय मेन पार्ट नाही, ठीक आहे. तर हे आपल्याला तुम्हाला यायला पाहिजे म्हणून मी इथं लिहून दिलेलं आहे, ठीक आहे. मग तेच पुढं बघायचं सांगितलेलं आहे, लोअर क्लास बाउंड्री. आता नवीन जो क्लास येणार आहे त्याची इथं फॉर्म्युला आहे, लोअर क्लास बाउंड्री इक्वल टू लोअर लिमिट मायनस करेक्शन फॅक्टर आणि अप्पर क्लास बाउंड्री इक्वल्स टू अप्पर लिमिट प्लस करेक्शन फॅक्टर. म्हणजे जर आपल्याला इथं बघा पहिले आलं तर इथं 6 मायनस 0.5 मग ते आलं तर 5.5 आणि इथं अप्पर लिमिट किती होतं 10 प्लस 0.5 मग ते आलं होतं 11.5. मग तेच आपण काय केलं तर इथं लिहिलं होतं बघा, ठीक आहे. हेच ते फॉर्म्युला होता, तो आपण पाठीमागनं घेतलेला, ठीक आहे. आता नेक्स्ट आपलं मेन आहे. आता हे काय आहे मेन, तर मेन काय आहे मेजर्स ऑफ डिस्प्रेशनमध्येच बघा. आता डिस्प्रेशन म्हणजे काय की आपल्याला ते जे डाटा आहे त्याचं डिस्प्रेशन फाइंड आउट करायचं, म्हणजे डाटाची रेंज कुठलं की तो कसा पसरलेला आहे असं थोडक्यात सपोज, ठीक आहे. तर मग आता आपल्याला पहिले बघायचं रेंज. काय बघायचं आहे रेंज. तर रेंज बघा, रेंज इज द सिम्पलेस्ट मेजर ऑफ डिस्प्रेशन. इट इज डिफाईन ॲज द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट ॲटम अँड द व्हॅल्यू ऑफ लार्जेस्ट ॲटम. म्हणजे काय की ती गिवन जे आपल्याला डाटा दिलेला आहे, ठीक आहे, त्या डाटामधलं आपण काय करायचं सगळ्यात स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट ॲटम सिलेक्ट करायची आणि त्यांचं काय करायचं सबस्ट्रॅक्शन करायची. काय करायची सबस्ट्रॅक्शन. मग सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर ना मग आता बघा आपल्याला डेफिनेशन काय सांगितली, सिम्पलेस्ट मेजर ऑफ डिस्प्रेशन. म्हणजे सिम्पलेस्ट रेंज म्हणजे काय की तो डाटा किती पसरलेला आहे थोडक्यात. डिस्प्रेशन इट इज डिफाईन ॲज द डिफरन्स बिटवीन, काय सांगितलंय डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट ॲटम अँड द व्हॅल्यू ऑफ लार्जेस्ट ॲटम इन्क्लुडेड इन द डिस्ट्रीब्युशन. आता डिस्ट्रीब्युशन काय की तुम्हाला दिलेलं असणार, डिस्ट्रीब्युशन म्हणजे डाटा दिलेला असणार आहे, त्या डाटामध्ये तुम्हाला बघायचं आहे की सगळ्यात छोटी व्हॅल्यू आणि सगळ्यात मोठी व्हॅल्यू बघायची, ठीक आहे. मग सगळ्यात छोटी व्हॅल्यू आणि मोठ्या व्हॅल्यूचा जो डिफरन्स येणार आहे त्यालाच काय म्हणायचं रेंज म्हणायचे. काय म्हणायचे रेंज. तर बघा फर्स्ट अरेंज द डाटा इन असेंडिंग ऑर्डर. सगळ्यात पहिले मेन काम काय करायचं आहे डाटाला काय करायचं असेंडिंग ऑर्डरमध्ये सेट करायचं. मग असेंडिंग ऑर्डरमध्ये सेट केल्यानंतर ना बघायचं सगळ्यात छोटा, मग छोटा म्हणजेच यस, मग स्मॉलेस्ट व्हॅल्यू, मग यस काय करायचं फाइंड आउट करायचं. मग यस इज इक्वल्स टू स्मॉलेस्ट ॲटम, ठीक आहे. स्मॉलेस्ट आयटम बघितल्यानंतर ना लार्जेस्ट आयटम बघायचं. असेंडिंग ऑर्डरला कसं साईड लावायचं, असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय की लहानपासून मोठ्यापर्यंत, म्हणजे काय की सपोज 1 2 3 असेल तर मग 1 काय झालं सगळ्यात स्मॉलेस्ट, 2 त्याच्यापेक्षा थोडा मोठा, 3 त्याच्यापेक्षा मोठा. मग असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला सेट करायचे गिवन डिस्ट्रीब्युशन. आणि नंतर ना बघायचं रेंज इज इक्वल्स टू लार्जेस्ट ॲटम किंवा लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट ॲटम म्हणजेच काय स्मॉलेस्ट व्हॅल्यू. रेंजचा फॉर्म्युला बघा, रेंज इज इक्वल्स टू एल मायनस यस आणि मग कोइफिशियंट ऑफ रेंज. तर कोइफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू एल मायनस यस आणि एल प्लस यस. म्हणजे जे पण कोणतं आपल्याला लार्जेस्ट आयटम दिलेला असणार त्याला काय करायचं स्मॉलेस्ट आयटममधून मायनस करायचं, नंतर डिवाइड बाय प्लस करायचं, ठीक आहे. आणि ते काय येणार आहे आपली रेंज येणार आहे, ठीक आहे. आता ही रेंजवरती बघा पेपरला कंपल्सरी 2 मार्काचा प्रश्न येणार, म्हणजे IMP टॉपिक आहे आणि एकदम सोपा टॉपिक आहे, ठीक आहे. हा काय याला स्टार मार्क करून घ्या, हा काय IMP आणि याच्यावरती 2 मार्काचा प्रश्न 100% येणार, याच्यात काही म्हणजे काही डाऊटच नाही, ठीक आहे. याच्यावरती हा रेंज आणि कोइफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करायला 2 मार्काचा प्रश्न येणार, ठीक आहे. IMP आहे. तर मग हे तुम्ही फॉर्म्युला पाठ करून ठेवायचं. फॉर्म्युला पाठ करायला म्हणजे काय की 7 8 10 एक्झाम्पल सॉल्व केले की ऑटोमॅटिक काय होणार ते पाठ होणार आहे, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट बघायचं आपल्याला फाइंड रेंज अँड कोइफिशियंट. आता नेक्स्ट काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. ही फॉर्म्युला तुम्ही एकदा 2 मिनटं लक्षात ठेवा, लिहून घ्या किंवा मार्जिनमधल्या. तर फॉर्म्युला काय आहे की रेंज इज इक्वल्स टू लार्जेस्ट ॲटम किंवा लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू आणि कोइफिशियंट ऑफ रेंज आहे लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू आपण लार्जेस्ट व्हॅल्यू प्लस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. म्हणजेच काय की रेंज इज इक्वल्स टू एल मायनस यस आणि कोइफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू एल मायनस यस अपॉन एल प्लस
यस. ठीक आहे. मग आता आपण एक न्यूमरिकल बघू, तुम्हाला तिथं रेंज फाइंड आउट करता आली पाहिजे. ठीक आहे. तर बघा आता नेक्स्ट न्यूमरिकल आहे, फाइंड रेंज अँड कोइफिशियंट ऑफ रेंज. आपल्याला काय सांगितलं आहे, रेंज फाइंड आउट करायची आणि कोइफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करायची. ठीक आहे. फॉर द रन स्कोर बाय द क्रिकेट प्लेयर्स. मग आता इथं रन दिलेले कशाचे, क्रिकेट प्लेयरची. तर त्याचे 8 इनिंग आहे. किती इनिंग आहे, 8 इनिंग आहे. ठीक आहे. मग 8 इनिंगमध्ये त्यानं रन किती केले बघा, रन केलेले त्यांनी 45, त्याच्यानंतरनं 42, 39, 40, 48, 41, 45 आणि 44. ठीक आहे. किती रन आहे, 44. मग आता सगळ्यात पहिले काय करायचं, जे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्याला काय करायचं, अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. मग असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करा. मग असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, सगळ्यात छोटा. मग सगळ्यात छोटा कोणता आहे बघा इथं आता, 45, 42, 39. 39 पेक्षा छोटं कोण आहे का, नाही. ठीक आहे. मग सगळ्यात पहिला आता 39. 39 नंतरनं बघा 40. 40 नंतरनं 41 आहे का, हो आहे. 41 नंतरनं 42. 42 आहे. त्याच्यानंतरनं 43. 43 आहे का, नाही. नंतरनं 44. 44 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरनं 44 नंतर 45 आहे. 45 नंतरनं 46 आहे बघा बरं. 46 नाही, 45 2 आहे. ठीक आहे. मग 2 जर असेल तर एकदाच लिहायचं. ठीक आहे. 2 जर दिलेले असतील बघा, आता कधी पण कुठल्या पण डिस्ट्रीब्युशनमध्ये जर डबल हे दिलेलं असेल काय नंबर, डबल नंबर काय करायचा, एकदाच लिहायचा. कारण की आपण रेंज फाइंड आउट करतोय, तर रेंजमध्ये काय की तिची डबल व्हॅल्यू आलेली, डबल व्हॅल्यूला आपण एकदाच लिहिणार आहे सिंगल वेळेस. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, रेंज फाइंड आउट करायची. तर रेंज बघा, आता रेंज काढू आपण. 45 नंतर कोण मोठा आहे का बघा बरं, 46 नाही. 47 पण नाही, डायरेक्ट काय 48 आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि एक कोणता राहिला, 39 घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतरनं 40 पण घेतला. नंतरनं 41, 42, नंतर 44. 44 नंतरनं आपण 45 घेतला, हा एक 45. ठीक आहे, डबल. आणि नंतरनं लास्टवाला कोणता आहे, 48. हे आपण आता सगळे लिहिले. ठीक आहे. मग आपण सगळे राईट केले. मग आता बघा आपलं फॉर्म्युला काय आहे रेंजचा, मग रेंज इज इक्वल्स टू फॉर्म्युला लिहितो. ठीक आहे. मग बघा इथं रेंजचे पहिले स्मॉलेस्ट ॲटम बघा, स्मॉलेस्ट ॲटम इज इक्वल्स टू, सगळ्यात छोटं कोण आहे मग 39, आणि लार्जेस्ट ॲटम L इज इक्वल्स टू 48. ठीक आहे. आणि स्मॉलेस्ट यस काय आहे 39, यस काय इथं 39. मग आता बघा फॉर्म्युला आहे, रेंज इज इक्वल्स टू लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. ठीक आहे. मग स्मॉलेस्ट व्हॅल्यू म्हणजेच काय आहे की L मायनस यस. मग L किती आपला, मग बघा L ची व्हॅल्यू लिहा. L किती आपला 48 आणि यस किती आहे 39. मग 39 मायनस 48 ते किती येणार आहे 9 येणार. किती येणार आहे 9. ठीक आहे. मग आता बघा आपली जी रेंज आहे ती किती आली, रेंज इज इक्वल्स टू 9. रेंज आली आपली 9. ठीक आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, कोइफिशियंट ऑफ रेंज. मग कोइफिशियंट ऑफ रेंज काढा.
मग कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय आहे, इथं लिहितो साईडला मी. बघा कोएफिशियंट ऑफ रेंज कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू काय, एल मायनस यस अपॉन एल प्लस यस. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे आपला कशाचा, कोएफिशियंट ऑफ रेंजचा. तर कोएफिशियंट ऑफ रेंज जी आहे ती येणार आहे बघा 48 मायनस काय येणार आहे 48 मायनस 39 अपॉन 48 प्लस 39. ठीक आहे, मग आता 48 मायनस 39 जर केलं तर किती येतं 9. किती येतं 9 डिवाइड बाय 48 प्लस 39. मग बघा आता कॅल्क्युलेटरमध्ये करायचं, इथं काही सांगितलेलं नाही की विदाऊट युजिंग कॅल्क्युलेटर वगैरे काही तसं. तर आता तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटर यूज करायचं. 48 मायनस 39 डिवाइड बाय 48 प्लस 39. मग ते येतं बघा 0. आता 48 मायनस 39 प्लस 39 ते येतं 87. ठीक आहे, म्हणजेच याची जी व्हॅल्यू आहे ती किती येणार आहे 0.134 1034. ठीक आहे 3448. मग कोएफिशियंट ऑफ रेंज आली. ठीक आहे, कोएफिशियंट ऑफ रेंज कोएफिशियंट ऑफ रेंज आली आपली 0.10348. ठीक आहे, मग बघा इथं आपण काय केलं स्टार्टिंगला, सगळ्यात पहिले जे डिस्ट्रीब्युशन दिलेलं होतं ते डिस्ट्रीब्युशन लिहिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला काय केलं आपण असेंडिंग ऑर्डरने लावलं. काय केलं असेंडिंग ऑर्डरने. तर असेंडिंग ऑर्डरने सेट केल्यानंतर बघा आपण एक मिनिट, इथं आपण जो रिपीट झालेला नंबर होता तो लिहिला नाही. ठीक आहे, तुम्ही लिहायचं तो पण, कारण की तिथं एन नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन जे ते आपले किती 8 दिलेले, मग ते 8 भरायचे नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे कन्फ्यूज नाही होण्यासाठी तो पण लिहायचा. डबल लिहा, डबल आला तर डबल लिहायचं कॉमा 48. ठीक आहे, मग आपण जे डिस्ट्रीब्युशन होतं ते काय केलं रिपीट असेंडिंग ऑर्डरनुसार लिहिलं. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय की छोटा सगळ्यात पहिले लिहायचा, लास्टला मोठा लिहायचा, मध्ये मग इंटरमिडिएट स्टेप्सनुसार. म्हणजे काय की 39 नंतर आला 40, 40 नंतर 41, 41 नंतर 42, 42 नंतर 44, 44च्या नंतर 45, पुन्हा 45, कारण 45 वर डिस्ट्रीब्युशनमध्ये डबल होता. ठीक आहे, मग डिस्ट्रीब्युशनमध्ये डबल असल्यामुळे आपण डबल घेतला. त्याच्यानंतर नेक्स्ट असेंडिंग ऑर्डर झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात स्मॉलेस्ट आयटम बघितलं, स्मॉलेस्ट व्हॅल्यू किंवा ॲटम, तर तो किती आला 39. आणि लार्जेस्ट ॲटम किती आहे तर 48 आहे. ठीक आहे, मग रेंजचा फॉर्म्युला काय की रेंज इज इक्वल्स टू लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. मग लार्जेस्ट व्हॅल्यू इथं 48 आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू 39, म्हणजे रेंजची व्हॅल्यू आहे आपली 9. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय केलं कोएफिशियंट ऑफ रेंज. तर कोएफिशियंट ऑफ रेंज काय आहे की एल मायनस यस अपॉन एल प्लस यस, 48 मायनस 39 अपॉन 48 प्लस 39, म्हणजेच 9/87. मग 9/87 कॅल्क्युलेटरमध्ये जर डिवाइड केलं ते येतं 0.10348. ठीक आहे, मग आता आपला हा प्रॉब्लेम झाला. हा असला प्रॉब्लेम पेपरला 2 मार्कासाठी येतो आणि हा पेपरला आलेला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. आता नेक्स्ट बघा, फाइंड द कोएफिशियंट ऑफ रेंज ऑफ द फॉलोइंग 231 10 6 3 10 6 31 17 20 24. ठीक आहे, मग आता सगळ्यात पहिले आपल्याला जे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्याला काय करायचं रिअरेंज करायचं. मग रिअरेंज कसं करणार,
रिअरेंज करताना असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचं. कसं लिहायचं? असेंडिंग ऑर्डर. मग इथं लिहायचं रिअरेंजमेंट. ठीक आहे. रिअरेंजमेंटमध्ये मग बघा आता सगळ्यात पहिले काय आहे की 0 आहे का इथं? नाही, 0 नाही, 1. 1 नंतर 2 आहे का? 2 आहे. 2 नंतर 3 आहे का? 3 पण आहे. नंतर 4 नाही, 5 नाही, 6 नंतर 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 11 नाही, 12 नाही, 13 नाही, 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17 आहे. 17 नंतर 18 नाही, 19 नाही, डायरेक्ट 20. 20 नंतर डायरेक्ट 24 आहे बघा. 24 नंतर इथं 31 आहे. 31 आहे. ठीक आहे. मग आता एकदा क्रॉस व्हेरीफाय करायचं सगळे आपण घेतले का नाही. ठीक आहे. 1 घेतलाय बघा. नंतर 2 3 6 नंतर 4 6 नंतर 10 नंतर 20 नंतर 20च्या आधी 17 होतं. 17 नंतर 20 नंतर 24 नंतर 31. बघा सगळे संपले. ठीक आहे. म्हणजे आपण काय की सगळे व्हॅल्यू लिहिले. त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट आता काय करायचं? रिअरेंजमेंट झाली. असेंडिंग ऑर्डरनुसार आपण काय केलं? सगळं रिअरेंज केलं. आता रिअरेंजमेंट केल्यानंतर काय करायचं? स्मॉलेस्ट व्हॅल्यू लिहा इथं. स्मॉलेस्ट व्हॅल्यू S इज इक्वल्स टू 1. किती आहे? 1. लार्जेस्ट व्हॅल्यू. ठीक आहे. लार्जेस्ट व्हॅल्यू कॅपिटल L इज इक्वल्स टू